Hi, I'm Prachi and welcome back to Dear World Love Prachi. आज मी आणि माझी फॅमिली एक खूपच अविस्मरणीय आणि बकेट लिस्ट टाईप ट्रिप करणार आहोत. मी आता मुंबई एअरपोर्टला आहे. एक मिनिट, अनाउन्समेंट होऊन जाऊ दे. ओके. सो माझे आई वडील, माझी बहीण आणि माझे हस्बंड आम्ही सगळे मिळून जातो आहे फिनलँडला. वी स्टार्टेड प्लॅनिंग फॉर दिस ट्रिप आणि माझी गुगल शीट जी बनवली मी ती होती जुलै 2023ची. सो म्हणजे मोर दॅन अ इयर झाला आहे की मी या ट्रिपचा प्लॅन करते आणि आता ॲट दी एंड ऑफ नोव्हेंबर स्टार्ट ऑफ डिसेंबर आम्ही फायनली या ट्रिपला जाणार आहोत. आणि किती वेळापासून वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस ट्रिप. बट ट्रिप चालू व्हायच्या आधीच आय थिंक सिन्स द पास्ट 3 वीक्स खूप काय काय होतं आहे आणि म्हणजे कोणीतरी नजर लावली असंच वाटतं आहे. आम्ही फायनली आता एअरपोर्टला आहोत, पण ड्रामा काय संपला नव्हता आतापर्यंत. आता खरंच तो जब वी मेटचा डायलॉग आठवण येतो. पण हळूहळू जसं हा व्हिडिओ जाईल तसं मी तुम्हाला सांगेन की आमचे काय काय प्रॉब्लेम्स झाले, किती स्ट्रेसफुल झालेलं काही काही क्षण आणि रडू पण आलेलं. पण राईट नाव आय एम लाफिंग बिकॉज आय हॅव गॉटन ओव्हर इट. बट होपफुली आवर ट्रिप इज गोइंग टू बी गुड नाव. Können auch den roten Mundschlauch benutzen. You can also blow into the red tube. Hi. ब्रेकफास्टचा वेळ झाला आहे आणि मी नॉनव्हेज ऑप्शन घेतला आहे, तर बघूया काय आहे. फ्रूट्स आहेत, फ्रूट योगर्ट आहे, अमूलचं बटर दिलं आहे आणि स्ट्रॉबेरी जॅम. मी चहा घेतला आहे ज्याच्याबरोबर क्रीम आणि शुगर दिलं आहे. हो, आणि हॅलो, कटलरी स्टीलची दिली आहे. दीदी जरा कटलरी बघू दे. फॉर्क आणि नाईफ. तिने एक्सप्लेन तर केलं आहे आणि माहिती आहे आपल्याला ह्याच्यामध्ये केक आहे आणि फनी चीज आहे, गौरवचा केक खाली पडला आणि त्याने कसा बसा असं असं करून आपलं विगल विगल करून तो सीटच्या घालून काढला. अदरवाईज आमच्या खूप मोठा लॉस झाला असता. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे लॉस झालेत ना आमचे, त्याच्यापेक्षा सर्वात मोठा लॉस हा झाला असता. द केक ब्रो, द केक. Just to clarify, the cake did not fall out of the packet. पॅकेटमध्येच होता, पण तो अगदी त्या ट्रॉलीच्या चाकांच्या मध्ये पडला होता. So it would have been destroyed. This is my beloved cake. आता मी फ्रूट्स खाणार आहे. काय काय त्यांनी वॉटरमेलन आणि पायनॅपल दिला आहे. I am not going to eat muskmelon because, oh, here is a fun fact about Prachi. I don't like muskmelon. काय पाहिजे? It is already cold when we land in München. We go on the right side because we are in Germany. Hello from Deutschland. आम्ही आताच म्हणजे म्युनिकमध्ये उतरलो आहोत. आमचं सगळं इथेच इमिग्रेशन झालं, ते खूप चांगलं झालं. आणि आता आम्ही हेल्सिंकीच्या फ्लाईटसाठी थांबलो आहोत.
आमची मुंबई टू म्युनिकची फ्लाईट लुफ्थान्साची होती आणि ती जाम मस्त होती. खाणं छान होतं आणि लेग स्पेस खूपच चांगली होती. म्हणजे सीट खूपच कम्फर्टेबल होती, विच वॉज व्हेरी सरप्रायझिंग. मला वाटायचं की नुसते एशियन एअरलाईन्स एकदम कम्फर्टेबल असतात. बट ओके, जर्मनी इज ऑल्सो डुईंग वेल. ही माझी पहिली वेळ आहे जी मी जर्मनीमध्ये पाय ठेवला आहे. जर्मनी इज माय बकेट लिस्ट आयटम. पण यावेळी तर मी एअरपोर्टच्या बाहेर नाही पडणार आहे. पण एक दिवशी तर मी जर्मनीची मस्त 2 आठवड्याची मिनिमम ट्रिप तर करणारच आहे. बट इट्स ओके, नाव फॉर हेल्सिंकी आणि आपण हेल्सिंकीमध्ये भेटूया. असं वाटतं की एक आईस्क्रीम स्कूप घेऊन पूर्ण सगळं स्कूप करून खावंसं. It's a customs dog. Landed in Helsinki आणि आम्ही आता ट्रेन घेणार आहोत आणि ट्रॅम घेणार आहोत. अँड देन विल गो टू द अपार्टमेंट दॅट वी बुक्ड वाया booking.com. आम्ही ऑलरेडी सगळी तयारी केली आहे थंडीची बिफोर वी गेट आउट ऑफ द एअरपोर्ट, बिकॉज ऑन द डिसेंट वी सॉ दॅट इट स्नोड इन हेल्सिंकी, सो इट्स कोल्ड. मा आणि आप्पा कुठे चाललात तुम्ही? आम्ही आता हेल्सिंकीला उतरलो आणि आता हेल्सिंकीवरून सिटी सेंटरला जातो. आणि तिथे काय आहे? तिकडे आमचा होमस्टे आहे. हां, व्हेरी गुड. हॅलो, आम्ही आता हेल्सिंकीच्या ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आम्ही सिटी सेंटरला जाणार आहोत. आय थिंक वी हॅव टू गेट डाऊन ॲट द सेकंड लास्ट स्टॉप. पसीला करून नाव आहे. ट्रेनमध्ये गरम आहे, म्हणजे मी माझी टोपी वगैरे पण काढून टाकली बिकॉज इट वॉज गेटिंग टू हॉट, बट आउटसाइड इट्स व्हेरी कोल्ड. आम्ही आता ट्रॅममध्ये बसून जाणार आमच्या हॉटेलवर. इथे ह्याच्या मॉल ऑफ ट्रिपलाच्या खाली स्टेशन आहे पसीलाकडून, आणि आम्ही तिथून आलो आणि रस्ता क्रॉस करून आता आम्ही ट्रॅम स्टेशनवर थांबलो आहोत. थंडी वाजते? छान आहे, थंडी बरी आहे. खूप थंडी वाजते. मस्त, खूप थंड आहे. हॅलो अगेन, आम्ही आता ट्रॅममध्ये बसलो आहोत. हे बघा, आम्ही ट्रॅममध्ये बसलो आहोत. मम्मी पप्पा तिकडे आहेत, दीदी इकडे आहे.
शॉपिंग करतो आहे. आम्ही दूध घेतलं, ब्रेड घेतलं, चीज स्प्रेड घेतलं. पॉइंट करून दाखव. दिस इज अ ब्रेड, हां मिल्क. हां इथे चीज स्प्रेड घेतलं, ज्याच्यासाठी आम्हाला विचारावं लागलं कारण की आम्ही रॉंग सेक्शनमध्ये बघत होतो. अँड चिकन सलामी. खोखाट. आम्ही मस्त ग्रोसरी शॉपिंग करतो आहे. सो दिस इज गोइंग टू बी आवर ब्रेकफास्ट फॉर टुमॉरो. आणि आम्ही आजच्या डिनर नाही ॲक्च्युली लंचसाठी, लेट लंचसाठी आम्ही रेस्क्यू क्लब नावाची एक ॲप आहे त्याच्यातून खाणं मागवलं, जे सिमिलर टू टू गुड टू गो. हे आहे म्हणजे इफ वॉट एव्हर फूड इज गेटिंग क्लोज टू एक्सपायरी यू कॅन गेट इट ॲट हाफ प्राईस और डिस्काउंट प्राईस. सो ते घरी जाऊन दाखवते मी. चिकन याकितोरी स्क्यूअर्स, मग प्रॉन टेम्पुरा आणि तिसरं काय आहे आणि ग्रिल सामन आणि एक डम्पलिंग्सचा सेट. हे आम्ही आमच्या लंच स्लॅश स्नॅकसाठी मागवले आणि माझे पप्पा म्हणतात ते खूप छान आहेत. मसाले पण छान. मी डम्पलिंग खाते. व्हेरी नाईस. एक मिनिट, पप्पा मम्मी काय म्हणतात बघूया. बोला, कसं वाटलं? प्रॉन्स एकदम छान, मस्त. डम्पलिंग पण सुंदर. ओके. छान छान आता लंच केला आणि आता आम्ही चहा पिणार आहोत. पण गेस करू शकेल किती वाजले आहेत? असं वाटतंय की रात्रीचे 8 वाजलेत, बट दिस इज जस्ट 4:15 PM इन हेल्सिंकी. आम्ही अर्ल ग्रे टी मागवला म्हणजे घेऊन आलो आणि आम्ही दूध आणलं आणि चहा बनवला, पण तो चहा एकदम पचका निघतोय. बट समथिंग वॉर्म टू ड्रिंक विच इज ओके. आम्ही गिरनारचा प्रीमिक्स पण घेऊन आलो आहोत, बट ते आम्ही पुढे जेव्हा आम्ही एकदम नॉर्थ ऑफ फिनलंडला जाणार तेव्हा आम्ही वापरायचं ठरवलं आहे. सो फॉर नाव पचका टी. आमच्या डिनरमध्ये आज आहे पी सूप, म्हणजे मटारचं सूप. हे काय आहे, ह्याला काय म्हणतात? We think it is some Finnish bread with rice in the center. म्हणजे मध्ये भात आहे, मध्ये मोदक पीठ आहे आणि बाजूला गहू पीठ आहे. ओके. आपण बरोबर चांगलं लागतं. काय चवत नाहीये. माझं गेला कुठे भात? चपाती आहे आणि त्याच्यामध्ये मोदकाचं पीठ शिजवलेलं आहे. चव नाही आहे. सो इट्स सपोज टू बी डिप्ड इन द सूप अँड इटन, इट सीम्स लाईक. सो लेट अस ट्राय दॅट नाव. मीठ नाहीये. कशात मीठ कमी आहे? ओके ओके. सूपला चमच लागणार, दे गं. स्पून लागणार. सूप चांगला आहे. सूप खूप चांगला लागतोय, पण हे काहीतरी भलतंच आहे. काय लागतं पण बरं. पण हे ह्याच्यात बुडून चांगलं लागतंय. त्याला हे करायला त्याच्यात मी एकदम डुबून टाकलं सगळं सीझनिंग. आणि मेन कोर्ससाठी आम्ही बनवलं आहे पास्ता. सो स्टोर बॉट पास्ता सॉस होता, टमॅटो, आणि आम्ही ब्रॉकोली आणली आणि चिकन सॉसेजेस आणले आणि स्पॅगेटी. आणि आम्ही इथलीच क्रिसमस वाईन पण ट्राय करतो. त्याला म्हणतात ग्लोगी. एक मिनिट, बॉटल बघूया. ग्लोगी. अमेझिंग अमेझिंग फूड आम्ही खाल्लं. आणि डिझर्टसाठी आमच्याकडे आहे तिरामिसू. क्या बात आहे, क्या बात. आवडलं? बेस्ट. सगळ्यात सो गुड. आणि रम आहे ह्याच्यात. इट्स सोप्ड इन रम अँड कॉफी. व्हेरी व्हेरी यमी. खूप झोप आली आता मला. इट्स द एंड ऑफ द डे. आम्ही मस्त 3 कोर्स डिनर बनवला, विच कन्सिस्टेड ऑफ अ सूप, pasta and tiramisu for dinner, for dessert, sorry, tiramisu for dessert. We also tried a kind of Christmas wine called Glögi. ती पण खूप छान होती, मस्त गोड होती आणि त्याच्यात खूप सारे स्पाइसेस होते, cinnamon, clove. It was very nice.
आणि आज आम्ही तसं हेल्सिंकीमध्ये जास्त साईटसीइंग तर नाही केली. आम्ही पोचलोच अराउंड 2 o'clock इन हेल्सिंकी एअरपोर्ट. आणि मग नंतर रूमवर पोचता पोचता आय थिंक 3-4 वाजले. अँड देन वी वर जस्ट फिगरिंग आउट आवर फूड. बट उद्याचा दिवस आम्ही साईटसीइंग करणार आहोत. आजचा बघितलं गेलं खर्च तर इट वॉज क्वाईट, आय वोंट से चीप बिकॉज दिस इज अ युरोपियन कंट्री, इट वॉजंट चीप. मग आजचा एक्सपेन्सेस बघायला गेलो तर वी केम फ्रॉम हेल्सिंकी एअरपोर्ट टू दिस प्लेस विच इज लाईक सिटी सेंटरमध्ये. आम्ही ट्रेन आणि ट्रॅम घेऊन आलो. मग त्याचे अराउंड 4 euros आले. लंच आम्ही रेस्क्यू क्लब ॲप नाव आहे त्याच्यातून आम्ही टेकअवे केला. सो त्याचे झाले किती, त्याचे अराउंड 6 euros आले पर पर्सन. आणि डिनर आम्ही जे घरी बनवलं तर ते ग्रोसरी शॉपिंग केली. सो जर डिवाइड केलं तर इट वॉज 3 euro पर पर्सन. सो बघायला गेलं तर इट इज व्हेरी चीपर, रिलेटिव्हली चीपर इफ यू बाय ग्रोसरीज अँड कुक युअर ओन फूड. इट म्हणजे जास्त काय एलॅबरेट करायची गरज नाही आहे. एक बरणी टमॅटो सॉस पास्ताची मिळते आणि नॉर्मल स्पगेटी पास्ता मिळतो. ते मिक्स करून तुम्ही पास्ता बनवू शकता. सो दॅट वॉज टुडेज एक्सपेन्सेस. मग आज तर जसं मी सांगितलं आज आम्ही आराम करायचा ट्राय केला आहे. सो टुमॉरो वेन यू कम बॅक टू माय व्हिडिओ यू आर गोइंग टू सी हेल्सिंकी sightseeing. So good night from me. I am going to take my very nice rest. Bye bye.